नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय वळण घेणारा आणि आत्तापर्यंत आपण ज्याची वाट बघत होतो तो क्षण आणि तो ट्विस्ट आपल्याला बघायला मिळून अखेर आता सावलीच्या गाण्याचे सत्य सारंग समोर येऊन सावली हीच खरी गानकोकिळा असल्याचे सारंग समोर जेव्हा सारंग उघड्या डोळ्यांनी बघतो, रामनवमीच्या दिवशी सगदेवच्या भजनात जेव्हा आता सावली ही भजन गाते त्याच वेळेस आता सावलीचा आवाज ओळखून आत्तापर्यंत सावलीचे दडलेले सत्य कसे सारंग समोर येते आणि जेव्हा आता सावलीचे ते सत्य सारंग समोर येते त्याच वेळेस आता भयानक सत्याचा तो उलगडा बघून एका झटक्यात सारंग आता सावलीच्या हातात अंगठी घालून सावलीला कशी मेंढळ्यांच्या घरची सून बनवतो, तिलोत्तमाच्या नाकावर टिच्चून आता हीच माझी बायको असे सांगत सारंग आता सावलीचा स्वीकार कसा करतो आणि त्याच वेळेस आता देवा हा मेंढळ्यांच्या घरी येऊन अस्मीला कशा बेड्या ठोकतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे। सावलीला फसवून मेंढळ्यांच्या घरी येऊन खोट्या प्रेमाचे नाटक केलेली अस्मी कशी आता जेलची खडी फोडायला पुन्हा जेलमध्ये जाते आणि सावली कशी मेंढळ्यांची राणी होते हे आता या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्यामध्ये आता जगन्नाथकडून सावलीने पैसे घेतल्याचे सत्य आता अस्मीने एका व्हिडिओमधून समोर आणलेले असते आणि बबलूने मात्र मोठ्या विषारीने ते पैसे सावलीने आता अप्पूच्या आजारपणासाठी घेतल्याचे आता समोर आणलेले असते। पण तरीसुद्धा सारंगला सावलीचा राग आलेला असतो आणि सारंग अजूनही सावलीसोबत बोलत नसतो आणि आता सावलीने देखील आता सारंगला वेळोवेळी माफी मागून माझ्याकडून चूक झाली, पुन्हा अशी चूक होणार नाही असे आता सारंगला सांगितलेले असते आणि आता पायऱ्याच्या खाली सॉरी हे नाव लिहून चेहऱ्यावरती हात ठेवून पुन्हा एकदा सारंगला सावलीने माफ करावयास भाग पाडलेले असते। आणि इकडे आता अस्मी विचार करते की आपण साधा एक व्हिडिओ दाखवला तरी सारंग आणि सावलीमध्ये एवढे अंतर पडले, एका पाठोपाठ एक जर आपण असे कट कारस्थानं करत राहिलो तर सारंग आता सावलीपासून नक्कीच बाजूला होईल असे आता बरोबर अस्मीने ओळखलेलं असतं। इकडे आता अस्मीने देखील सारंगला तिला माफ करण्यासाठी वेळोवेळी सांगितलेले असते, पण सारंग आता अस्मीपासून थोडासा बाजूला राहत असतो आणि जेव्हा आता सोहम आणि सावली ही भैरवीच्या घरी जाते त्याच वेळेस आता सारंगला चहा देत असताना अस्मी तिला चक्कर येण्याचे नाटक करते आणि तिला वाटत असतं की सारंग आता माझी काळजी घेईल, पण सारंगने डॉक्टरांना फोन करून बोलावलेले असते आणि त्याच वेळेस आता अस्मी ही आता डिप्रेशनच्या गोळ्या घेते हे सत्य सारंगला आणि समजलेलं असतं आणि त्यासाठी आता अस्मीची काळजी घ्यायची सांगितलेली असते। तिलोत्तमा जातीने आता अस्मीची काळजी घेत असते, पण सारंग काही मात्र आता काहीच काळजी घेत नसतो। इकडे आता मोठी भयानक शक्कल लढवून सोहमचे तारावरती प्रेम आहे हे लक्षात आणून आता आपल्यासोबत सोहमला घेऊन जात आता सावलीने आता सोहम ताराची भेट घडवलेली असते आणि त्यानंतर आता इकडे सोहम हा सावलीवरती खूप खुश असतो। इकडे आता सावली घरी येते आणि आता रामनवमी आली असल्यामुळे आता रामनवमीच्या दिवशी इकडे मेंढळ्यांच्या घरीसुद्धा आता रामनवमी साजरी करण्यासाठी जय्यत तयारी सुरू झालेली असते आणि आता पटकन सावली ही सारंगकडे येते आणि म्हणते की सारंग सर, मी तुम्हाला काय म्हणते, या वर्षी आपण आपल्या घरी भजन ठेवूयात ना। हो सगदेव दादा एवढा छान भजन गातो, तुम्हाला काय सांगू, आणि आम्ही ज्यावेळेस घरी भजन करतो ना रामनवमीला त्यावेळेस किती मजा येते, तुम्हाला अजून तुम्ही बघितलेलं नाही आहे। सारंगला देखील आता आनंद झालेला असतो आणि आता नीतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच असतं। इकडे आता सावली म्हणते की हे बघा, आपल्या घरामध्ये आपण आता देवाचे भजन कीर्तन गायले तर कुणास ठाऊक देवाच्या कृपेने पुन्हा अमृता वहिनीचा सुद्धा पाळणा हलू शकतो आणि आता अमृता देखील खुश झालेली असते आणि आता पटकन अमृता आणि सारंग तिलोत्तमाकडे जाऊन आता घरामध्ये आपल्या भजन
भजन करू असा प्लान तिला तिलोत्तमाला सांगतात. अमृतावहिनी म्हणते की जर आपण आपल्या घरात भजन कीर्तन केले तर आई आपल्या घरात पाळणासुद्धा हलू शकतो. तेव्हा आता तिलोत्तमा खुश होऊन हसतच तिलोत्तमाने भजन करण्यासाठी परवानगी दिलेली असते. आणि इकडे आता सगळेजण आता इकडे सखदेवकडे येतात आणि म्हणतात की दादा यावर्षी रामनवमीला आपल्या घरी छान भजन करायचे बरं का. आणि सखदेव म्हणतो की सारंग सर तुम्ही काहीच काळजी करू नका, एक नंबर भजन होईल. आणि त्यानंतर आता सावलीसुद्धा सखदेवला सांगते की दादा यावर्षी भजन खूप छान झालं पाहिजे. तर आता सखदेवसुद्धा म्हणतो की हो सावली तू काहीच काळजी करू नको. आणि इकडे आता सखदेव विचार करतो की या भजनामध्ये जर आपण सावलीच्या आपल्या साऊबाळाच्या गाण्याचा आवाज जर सारंग सरांना दाखवला तर आत्तापर्यंत सावलीवरती या घरात जो अन्याय झाला आहे आणि आत्तासुद्धा साऊबाळावरती जो त्रास होतोय त्या त्रासातून जर आपली साऊबाळ बाहेर येईल, सारंग सरांना जर सत्य कळालं तर नक्कीच काहीतरी होईल हे आता सखदेवच्या लक्षात आलेले असते. सखदेव म्हणतो की तशीही या घरात आता अस्मी आली आणि माझ्या साऊबाळाची जागा या घरातून अस्मी घेऊ नये म्हणून मला हे केलंच पाहिजे असा आता भन्नाट प्लान आता सखदेवने केलेला असतो. आता इकडे ठरल्याप्रमाणे रामनवमीच्या दिवशी मेंदळ्यांच्या घरी आता भजन होणार यासाठी पुन्हा आता सगळी तयारी करून आता भजनाला सुरुवात होते. सारंगने सुद्धा आता हातात टाळ घेतलेला असतो. सावली सगळेजण आता सखदेवच्या सोबतीने आता भजन करत असतात. आणि आता रामाची पालखीसुद्धा आता मेंदळ्यांच्या घरी सगळ्यांनी आणलेली असते. पालखीला आता पाळण्यात बसवून आता तो पाळणा आता समोर ठेवलेला असतो आणि सखदेव त्या पाळण्यासमोर भजन गात असतो. त्यानंतर आता सारंग हा आता थोडासा वॉशरूमला बाहेर जातो. तर त्याच वेळेस सावली म्हणते की दादा अरे मी भजन म्हणू का. तर सखदेव म्हणतो की सावली तुलासुद्धा किती छान भजन येते आणि तो आता इथे भजन गाऊ शकतेस. तर आता सावली लगेच माईक तिच्या हातात घेते आणि अखेर आता सावली त्या रामनवमीच्या भजनात एवढी गुंग होऊन जाते की ते भजन गात असताना सारंग कधी तिथे आला आणि सावली समोर भजन गात असताना बघून सारंग कसा सावलीच्या त्या भजनामध्ये गुंगून गेला. सावलीकडे एकटक नजरेने बघत सारंगने कसे ते भजन ऐकले हे सगळं आता सावलीला कळलेच नसतं आणि सावली रामाच्या त्या भजनामध्ये खूप हरवून गेलेली असते. आणि त्याच वेळेस एक भयानक सत्य आलेले असते आणि ते म्हणजे सावलीच्या कंठाचे आणि सावलीच्या भजनाची. ताराचा आवाज आणि सावलीचा आवाज सेम टू सेम असून ताराकडे सावली ही असिस्टंट म्हणून जाते तेव्हा तारा ही गाणी गात नसून सावलीच गाणी गाण्याचे सत्य सारंग समोर येऊन म्हणूनच सावली ही आता ताराच्या कॉन्सर्टमध्ये जात असल्याचे सत्य एका क्षणात हुशार सारंगने ओळखलेले असते. आणि त्या क्षणी सावली गाणी गाते हे समोर येताच सगळे बंद झुगारून तिलोत्तमाचे आणि सगळ्या मर्यादा ओलांडून सारंग एका क्षणात त्याच्याकडची अंगठी सावलीसमोर धरत सावलीच्या हातात अंगठी घालतो आणि म्हणतो की सावली खरी बावन कशी सोनं आहे हे आता मला समजलं आणि प्लीज माझ्या प्रेमाचा तो स्वीकार कर. आणि त्या क्षणी आता सगळेजण अवाक झालेले असतात आणि अस्मीच्या उडालेल्या असतात त्या चिंधड्या आणि अस्मीचा चेहराच पडलेला असतो आणि तिलोत्तमाची सुद्धा वळालेली असते ती बोबडी. आणि त्याच वेळेस आता नीतीने एक भयानक घटना घडून देवाला तिथे आणलेले असते आणि त्या क्षणी देवा पुढे येत आता अस्मीला म्हणतो की आम्ही तुम्हाला अटक करायला आलेलो आहे, तुमच्या विरुद्ध कंप्लेंट आहे. आणि ती ऐकताच अस्मीला धक्का बसतो आणि लगेच आता देवा हा अस्मीला बेड्या ठोकून मेंदळ्यांच्या घरून घेऊन जाऊ लागतो. तर त्याच वेळेस तिलोत्तमा फक्त बघतच राहते. तर आता नीतीने एकाच वेळेस दोन भयानक घटना घडून आता सावलीला मेंदळ्यांची राणी तर आता अस्मीला जेलची सजा खायला पाठवलेलं असतं. आणि त्याच वेळेस आता जगन्नाथचे बोलणे खरे होत सारंगच्या आजूबाजूला असलेले सत्य सारंगने उघड्या डोळ्यांनी बघितलेले असते आणि तेही सावलीच्या कंठाचे. आणि जगन्नाथचे बोलणे खरे होत सावली आता खरी बावन कशी सोनं असल्याचे आता सारंग समोर येऊन सारंगने सावलीचा स्वीकार केलेला असतो. तर आता सारंग आणि सावली
पुन्हा आता पुढे काय करणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.